नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बीडमध्ये गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराजांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात 6 दिवस सुमारे 1.5 लाख भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। हिंगोली अकोला मार्गावरील रस्ते दुरुस्तीचं निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघाताचा धोका वाढला। गडचिरोलीत 9 ते 11 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विदर्भ प्रांत अधिवेशनात विदर्भाच्या 350 महाविद्यालयातील प्रतिनिधी सहभागी होणार। हिंगोलीत 343 जागांसाठी पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू। चिंचपूर ग्रामस्थांचा आरक्षणावर आक्षेप दाखल। छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई। सूचना देऊनही बांधकाम सुरू राहिल्यानं 3 दुकाने आणि शेजारील बांधकाम जमीनदोस्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारीला। आरोपींकडून वकील बदलण्याची मागणी। सरकारी वकिलांकडून लेखी म्हणणं सादर करा, कोर्टाचे आदेश। नागपुरात सावनेरमध्ये खैरी ढाल गावात दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावली। जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांच्या घरात दूषित पाणी। राज्यातील 86,000हून अधिक एसटी कामगारांचा पगार रखडला। दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार देण्याचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अद्याप पगाराचा जीआर नाही। यवतमाळमध्ये तलाठ्यांच्या आंदोलनानं खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प। 704 तलाठ्यांनी जिल्ह्यातील कामकाज थांबवलं। भंडारा स्फोट प्रकरणी कंपनीवर कारवाई होणार। म्युनिशन्स इंडिया कंपनी विरोधात फौजदारी कारवाई करा, हरित न्यायाधिकरणाचे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। विनायक पांडेंना मिळणार नागपूर विद्यापीठाची डी.लिट पदवी। ग्लोबल इकॉनॉमिक रिसेशन या विषयावरचं थिसिस पांडेंनी केलं सबमिट। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुणांचा आंदोलनाचा पवित्रा। राज्यात 1.25 लाख युवक युवतीवर बेकारीची कुऱ्हाड। आंदोलकांच्या पाठीशी उभं राहण्याचा शेकापचा निर्धार। आदित्य यांचा अधिकाधिक शाखांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। भांडूपमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा, शाखांना दिल्या भेटी। छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची डिजिटल सभा एकाच वेळी 90 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून मतदारांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद साधला जाणार। सांगली पालिकेसाठी अजित पवारांची उद्या प्रचार सभा। उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांची मिरजेत सभा। नागपुरात मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत। स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत। नागपुरात मुख्यमंत्र्यांची तोप धडाडणार। नागपूरमधील केडीके कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात होणार मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा। गुंड गजा मारणेला पुणे शहरात प्रवेशबंदी कायम। पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची मागणी विशेष न्यायालयानं फेटाळली। सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्या मैदानात सक्रिय। सुशीलकुमार शिंदे सोलापुरात काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट रिंगणात। सोलापुरात काही नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा। रस्ता होत नसल्यानं प्रभाग 26 मधील गणेश बिल्डर्स सोसायटीतील नागरिक आक्रमक। ठाण्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। सत्ताधाऱ्यांसह आता विरोधकांचीही बॅनरबाजी। अकोल्यात बहुजन नगर इथे मतदानावरील बहिष्काराचे बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडले। बॅनर फाडल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड रोष। परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना विविध परवान्यासाठी एक कक्ष स्थापन। विनापरवानी बॅनर होर्डिंग्स उभारल्याचं निदर्शनास आल्यावर महापालिकेची पथकामार्फत तत्काळ काढण्याची कारवाई सुरू। छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंचा जॉगिंग विथ प्रचार। जॉगिंग करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंच्या सभेला येण्याचं आवाहन। भाजपच्या इचलकरंजी पश्चिम मंडल महिला मोर्चाच्या सरचिटणीसावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आदर्श आचारसंहितेचा भंग प्रकरणी कारवाई। भिवंडीत उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा। आमदार महेश चौघुले समर्थकांचा सभेत राडा। नागपूर महापालिका निवडणुकीत नियमांची पायमल्ली। 4 अपत्य असलेल्या महिलेला उमेदवारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा वाघमारे यांनी निवडणुकीच्या नियमाला दिली बगल। पुण्यात तडीपार गुन्हेगार अनिल भोसले पत्नी रेश्मा भोसलेच्या प्रचारात पुणे पोलीस आयुक्तांचं दुर्लक्ष। काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप। ठाकरे बंधूंनी 25 वर्ष फक्त भाषणं केली। मराठी माणसाच्या घरासाठी कधी निर्णय घेतला नाही। ठाकरे बंधूंच्या आरोपाला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर।
राजश्री शिरवडकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी. उमेदवारी रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं पत्र. एसआरए सदनिकामध्ये घोटाळा केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात असदुद्दीन ओवेसी यांची प्रचार रॅली. ओवेसींच्या रॅलीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त. नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज दाखल करताना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक. पालिकांना मोठा फायदा. नागपूरच्या प्रभाग 34 मधील प्रकार संपूर्ण सोसायटीचा मनपा निवडणुकीवर बहिष्कार. प्रशासनाकडून समस्या न सुटल्यानं बहिष्कार. मालेगावात तृतीयपंथीयांनी घेतली मतदानाची शपथ. मतदारांना केलं मतदानाचं आवाहन. विक्रोळीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्तीला मारहाण. लादीकरण दुरवस्था शौचालयाबाबत विचारणा केल्यानं मारहाण. घटनेचा शिंदेंच्या शिवसेनेकडून जाहीर निषेध. मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे समोरासमोर. एका माध्यमाच्या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊत आणि एकनाथ शिंदे समोरासमोर. ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादीतील नेते समोरासमोर. जितेंद्र आव्हाड नजीम मुल्लांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली अपघातग्रस्ताची मदत. रेंज हिल परिसरात अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची विचारपूस करत ताफ्यातील अँब्युलन्सने उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. मी आमदार नाही पण आमदाराचा बाप. फक्त एक नाही तर दोन आमदारांचा बाप. जालन्यातील कॉर्नर बैठकीत रावसाहेब दानवेंचा विरोधकांना जोरदार टोला. निवडणुकीसाठी पाणी कर विभागाच्या एनओसीची गरज काय? हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे आदेश. अपक्ष उमेदवाराच्या याचिकेवरून कोर्टाचे आदेश. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठे बदल. समितीमध्ये आता सह अध्यक्षांची नेमणूक होणार. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार नेमणूक. उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेचा दुसरा टीजर रिलीज. उद्धव ठाकरेंची 10 जानेवारीला सांस्कृतिक मैदानावर होणार भव्य सभा. गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी. बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न. भाजपचा नाशिकमध्ये 100+ नारा. नवी मुंबईत काँग्रेसमधील 12 नवनिर्वाचित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश. निवडणुकीत नोटा पर्यायासंदर्भात 2 आठवड्यानंतर सुनावणी. काल कोर्टात मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांच्यासमोर पार पडली सुनावणी. छत्रपती संभाजीनगरात बाळासाहेबांची सभा झालेल्या मैदानावरच उद्धव ठाकरेंची सभा होणार. सभेच्या यशासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत स्तंभपूजन. 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झाले. हे पैसे कुठून आले, कसे आले? राज ठाकरेंचा सवाल. मुंबई वेगळी करण्याची इच्छा असणारे केंद्रात राज्यातही तेच आणि पालिकांमध्येही तेच. सत्तेत आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असायला हवं, सत्तेवर नाही. दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. आपण संरक्षण दिलेलं आरेचं जंगल सरकारनं हट्टापायी मारलं. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच. कुठल्याही अफवा पसरवू नये. भाजपात जाण्याच्या चर्चांना देशपांडेंकडून पूर्णविराम. मुख्यमंत्र्यांना भेटीला वेळ नाही, मात्र पक्षातील लोक फोडायला वेळ. अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. मुंबईत यंदा महायुतीचाच विजय. 150हून जागांचा भाजपला ठाम विश्वास. संजय गातेंचा विश्वास. विधानसभा आणि विधान परिषदेत सदस्य संख्येच्या 10% सदस्य असतील त्यांनाच मंत्रिपदाचा दर्जा. सरकारच्या संसदीय कार्य विभागाची सदस्य संख्येची अट. शासन निर्णय जारी. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरात निषेध. रवींद्र चव्हाण यांच्या फोटोवर फुली मारून घोषणाबाजी करत निषेध. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खारगे चौकशी समितीला मुदतवाढ. खारगे चौकशी समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.